ऑल द बेस्ट. थँक्यू. जुई बाळा, काका मला सगळं कळलंय आणि मला खूप आनंद झालाय. जय माझा सिरियसली विचार करतोय आणि म्हणूनच तो दुसरा जॉब बघतोय. पण काका प्लीज तुम्ही हे कोणाला बोलू नका, कारण तसं मी त्याला प्रॉमिस केलंय. मी कधीच कोणाला काही सांगत नाही, पण तूही कोणाला सांगू नकोस. नाही नाही, मी कोणालाच काही सांगणार नाहीये. एकदा फक्त जयला दुसरा जॉब मिळू दे, मग मी सुद्धा हा जॉब सोडेन. काय काका तुम्हाला वाईट वाटेल ना आम्ही जर हा जॉब सोडला तर? मला? हो. हा बरोबर आहे, पण तुम्ही अजिबात काळजी नका करू. आम्ही तुम्हाला फोन करत जाऊ, अधूनमधून भेटत जाऊ. पण काका फक्त ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगू नका. नाही म्हणजे त्या रजनीला जर कळलं ना तर ती अख्ख्या ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगेल. तर प्लीज 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 कोणाला सांगू नका. चला येते मी, नाही तर नवरे येतील. ही मलाच ऐकून गेली. तरीच म्हटलं अजून तुझा फोन कसा आला नाही. अरे तुझा निघाल्याचा मेसेज मिळाला ना तेव्हापासूनच फोन करायचा होता, पण सर होते ना सोबत. आणि आणि त्यात सरांनी गुड न्यूज दिली. काय? अरे इंटरनॅशनल क्लायंट्सला आपल्या कंपनी सोबत डील करायचंय. सर खूप कौतुक करत होते. वा वा वा, चांगलंय. म्हणजे आज पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत तर. बरं मला सांग, तू पोहोचलास का? हो, जस्ट पोहोचलोय ऑफिसच्या बाहेर. आणि हो अदिती, आता मीटिंग संपल्यावरच मी तुझ्याशी बोलू शकेन. मध्ये मध्ये मला मेसेजही नाही करता येणार. हॅलो, हे बघ मी सुद्धा मीटिंग्स करते, माहितीये मला. कळलं. हो, पण बायको म्हणून तुला काळजी वाटते हो ना? हे बघ, पण मीटिंग संपल्यानंतर मला लगेच कळव. येस मॅडम. ओके. जय, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला ठेवतो फोन, आतमध्ये जायला हवं. बाय. काकू मी निघते. कामं झाली सगळी? हो. शकू उद्या वेळेवर ये. हा, वेळेच्या आधी येऊन राहिले तर काका काही पगार वाढवणार नाहीत, नाही तर ते पण करून राहिले असते. सत्य बघा. हॅलो हॅलो काकू, अदिती बोलतीये. हॅलो काकू तुम्ही बोलत का नाही? कुणाचा फोन येऊन राहिलाय? काकू मला कळतंय तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही, पण मी जे सांगते ते तुम्ही ऐकलं ना तर तुम्ही खूप खुश व्हाल. काकू काय झालंय? थांब ग शकू, मध्ये मध्ये बोलू नकोस. मला नीट ऐकायला येत नाहीये. हॅलो काकू, आजचा दिवस आमच्यासाठी खूप चांगला आहे. आता कळून राहिलं कोणाचा फोन येतो. आज सरांनी माझं खूप कौतुक केलं. सरांना माझं नवीन प्रोजेक्टचं काम खूप आवडलं. काकू, माझं जयशी सुद्धा आत्ता बोलणं झालं. तो सुद्धा त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या मीटिंगला गेलाय. आणि आणि आज त्याचं काम नक्की होईल. काकू मी खरंच खूप खूप खुश आहे आज. बाप्पा, तुमच्या चेहऱ्यावर कसला आनंद दिसून राहिलाय बघा. काकू मला माहितीये
तुम्हाला खूप आनंद झालाय, पण तो तुम्हाला व्यक्त करता येत नाही. आणि काकू, अहो हा आनंद तुमच्याशिवाय आणि काकांशिवाय नाही साजरा करू शकत आम्ही. काकू प्लीज, आज तरी आपण सगळं विसरून हा आनंद साजरा करूया ना. जयला सरप्राईज देऊया ना. चालेल? काकू, तुम्ही म्हणत असाल तर मग. शकू, आज तुला उशिरापर्यंत थांबायला जमेल का हो? आज आपल्याला या घरात आनंद साजरा करायचा आहे. शकू, चल कामाला लाग, खूप कामं करायचेत. आणि शकू, मी फोन ठेवते बर का. थँक्यू काकू. ओके, बाय काकू. चला. एक्सक्यूज मी मॅडम, बिडकर साहेबांना भेटायचं होतं. 1 मिनिट बसा, मी सांगते. ओके, थँक्यू. हॅलो सुहास, मी पोचलो इथे, रिसेप्शन जवळ आहे. हां बरं बरं, लवकर ये. सुहास ऐक ना, खूप नर्वस व्हायला झालं रे. अरे आता तर सगळं व्यवस्थित होणार आहे. नर्वस का होतोस? ऍक्च्युली हे सगळं प्रत्यक्षात घडू शकतं यावर विश्वासच बसत नाही. म्हणूनच म्हणतोय फोनवर बोलत बसू नकोस, लवकर ये, म्हणजे विश्वास बसेल. हो सॉरी, आलो आलो. सर तुम्हाला आतमध्ये बोलूया. हो थँक्यू. अंधश्रद्धेवरती माझा विश्वास नाहीये, पण तुझ्यामुळे आता तो हळूहळू बसायला लागलाय. जेव्हापासून माझ्या मुलीच्या आयुष्यात आलायस तू, माझ्या बाबतीत सगळं वाईट घडत गेलंय. ज्या माणसाचं तोंडही बघायची माझी इच्छा नाहीये, तोच माणूस सारखा सारखा माझ्या समोर येतो का, कोणास ठाऊक. आज सुद्धा एका चांगल्या कामासाठी आलो होतो, नेमकं तू समोर आलास. काय होणार आहे? तू का आलायस इथे? या क्लबची मेंबरशिप घेतली आहेस का तू? या क्लबची मेंबरशिप किती आहे माहिती आहे का तुला? आयुष्यभर खापलास ना तरी सुद्धा तेवढे पैसे नाही कमवू शकणार तू. का आलायस इथे? माझी एक मीटिंग आहे सर इथे. हो इथे? नाही, तशा ओळखी बऱ्या आहेत तुझ्या. आता कोणाला फसवतोय? सर मी कोणालाही फसवलेलं नाहीये. मी तुम्हाला एक शब्द दिलाय आणि तो पूर्ण करून दाखवण्यासाठीच मी ही धावपळ करतोय. सर मला एका वर्षात तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आणि आज त्याची पहिली पायरी चढणार आहे मी. सर ऍक्च्युली ना एक गुड न्यूज आहे. हा पण माझी गुड न्यूज तुमच्यासाठी गुड न्यूज असेलच असं नाही.
पण उद्यापासून मी स्वतःच्या एका नवीन कामाला सुरुवात करतोय. सर, आजचा दिवस माझ्यासाठी खरंच चांगला आहे. म्हणजे तुमचा दिवस चांगला आहे की नाही हे मला माहित नाही. नाही म्हणजे मला भेटल्यावर तुमचं काम होणार नाही अशी जरी तुमची अंधश्रद्धा असली तरी माझी श्रद्धा आहे सर की तुमच्यासारख्या मोठ्यांचे आशीर्वाद कायम आमच्या बरोबर आहेत. आणि हो सर, तुम्ही माझ्यासाठी खूप लकी आहात. आज माझ्यासाठी ना खरंच खूप चांगला दिवस आहे. सर, मी आत्ता जास्त वेळ तुमच्याशी बोलत इथे थांबू शकत नाही, कारण ज्या कामासाठी मी आलोय त्यासाठी जावं लागेल. पण तुम्ही इथेच असलात ना तर ही चांगली बातमी सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला आवडेल मला. येतो. काकू, हे घ्या. हे असंच करायचं होतं ना? हा. शकू, सगळं होईल ना ग वेळेवर? तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना, मी करते समज. काय आज तू थांबलीस? मला काम आहेत. अरे वा, काम करण्याचा 8 तास नेमका आज कशासाठी? मला काम करायचंय, मी थांबणार आहे. काकू, तुम्ही सांगा मला काय काय करायचं. हे बघ, आपण जेवणात काहीतरी गोडाचं करूया. हा, मी देवापुढे तुपाचा दिवा लावीन आणि औक्षण करूया. तुम्ही फक्त मला सांगा, मी सगळं करून राहील. तेवढी दारापुढे रांगोळी काढशील ना? काढली. आणखीन काय? कंदील लावा बाहेर, सोनं लुटा. काय चाललंय का या घरात? रांगोळी काय, औक्षण काय? अरे काय दिवाळी आहे की दसरा? काय तयारी कसली चालली एवढी? क्रिसमस. ए, तू हट्टा करू नको जा. तुम्ही पण टच करून राहिलात ना? शकू थांब जरा, मी बोलते. अहो, आज नाही म्हणू नका. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही गेले. मी जय अदितीशी बोलतही नाही. मुद्द्याचं बोल. जयला ना आज नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. तो त्याचा बिझनेस सुरू करणार आहे. त्याची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि तुम्ही दाभोळकरांना दिलेला शब्द देखील. हा आनंद साजरा करायचा आहे. प्लीज आज अडवू नका. बघ, नाही, प्लीज नाही म्हणू नका आज. मी त्यांच्याशी नाही बोलणार. पण हा असा तरी आनंद व्यक्त करू दे ना मला, प्लीज. हो काका, आज तुम्ही मला काय पण सांगितलं ना तर मी नाही ऐकणार तुमचं. हा तुझा ओव्हर टाइम मी देणार नाही. म्हणजे तुम्हाला मान्य आहे? मला नको ओव्हर टाइम. त्यापेक्षा ना मी जास्त कमवीन जय दादा आणि आदितीच्या आनंदात सहभागी होऊन. आणि काका, तुम्हाला बी आनंदात सहभागी व्हायचं असेल तर व्हा ना. मला माहितीये तुम्हाला नाही राहणार. तुमचं चालू द्या काय ते. सर, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. हे माझ्यामुळे नाही, फक्त आणि फक्त तुमच्या टॅलेंटमुळे झाले. बरं, कम टू द पॉइंट. तुम्हाला सेंट्रल साईडला ऑफिस चालेल ना? एक चांगली जागा आहे. सर, कुठेही चालेल, तुम्ही म्हणाल तिथे. नाही, पण तुम्हाला कुठे कम्फर्टेबल पडेल ना ते महत्वाचं आहे. आणि हो मिस्टर जयराम,
तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नोटीस दिले ना? सर मी कल्पना दिली आहे आणि आमच्या मॅडमकडनं मला परमिशनही मिळाली. मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. गुड. मग आता कामाला जोरात सुरुवात करा. येस. सर तुमचे दुसरे पार्टनर नाही आले? त्यांचा मेसेज आला होता, ते पोचतीलच इतक्यात. ओके सर, सॉरी पण त्यांचं नाव नाही कळलं मला अजून. कारण डील फायनल व्हायचं होतं ना. पण आता डील फायनल होतंय तेव्हा त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही. हे बघा आलेच. हॅलो मिस्टर बिडकर. मिस्टर अनिल दाभोळकर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. तीच का? ती दोघं? हो. गुड. तुम्ही यांचं काम प्रेझेंटेशन पाहिलंय ना? हो, एकदम उत्तम. आतापर्यंत बघितलेल्या प्रेझेंटेशन पैकी वन ऑफ द बेस्ट प्रेझेंटेशन म्हणता येईल. सर तुम्ही पण बघून घ्या ना. इट इज क्वाइट इंटरेस्टिंग. नाही, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही पाहिलंय ना मिस्टर बिडकर? आजपर्यंत तुमच्यासोबत कित्येक व्यवहार केले. तुमच्यासोबत अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं. याचं कारण तुमच्यावरती असलेला माझा विश्वास. तुम्ही ज्या माणसासाठी, ज्या प्रोजेक्टसाठी जेव्हा जेव्हा पैसे गुंतवायला सांगितले तेव्हा तेव्हा त्या त्या प्रोजेक्ट्समध्ये त्या त्या माणसावरती मी ते पैसे गुंतवले. याचं कारण तुमचे निर्णय नेहमी अचूक असतात याची मला असलेली खात्री. थँक्यू. सुहास, जयराम प्लीज. जय. सर, मी म्हटलं ना माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. म्हणून आजपर्यंत तुमच्यासाठी मी प्रत्येक डील फायनल केलं. पण आज मला हे डील फायनल करावं असं वाटत नाही. मला तो स्पार्क दिसत नाही यांच्यामध्ये. मी चेक सुद्धा तयार केला होता, पण मला वाटत नाही यांना तेवढा अनुभव आहे म्हणून. अर्थात यांनाही वाटत असणार यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. पण एवढंही सगळं सोपं नसतं ना. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. कदाचित ते आशीर्वाद नसतील. सॉरी मिस्टर बिडकर, पण मला असं वाटतं की यांच्यावरती पैसा गुंतवणं ही खूप मोठी रिस्क आहे. आणि अशा रॉ आणि अनएक्सपिरियन्स माणसावरती मी पैसा लावू इच्छित नाही. मला नाही वाटत मला यांच्यासोबत काम करायला आवडेल. You may leave.